शिर्डी शहरालगत असलेल्या विमानतळ परिसरात असलेल्या काकडी शिवारात 4 मार्च रोजी मध्यरात्री दिघे वस्तीजवळ पडलेल्या दरोड्यात मूळ संवत्सर येथील पण सध्या काकडी शिवारातील दिघे वस्तीवर राहणाऱ्या भोसले यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यात कृष्णा साहेबराव भोसले वय वर्ष 32, वडील साहेबराव पोपट भोसले वय वर्ष 60 या वडील व मुलाचा खून झाला असून या घटनेत आई साखरबाई साहेबराव भोसले वय वर्ष 55 या गंभीर जखमी झाल्यात। तर यात साहेबराव भोसले यांची सासू मात्र बचावली आहे। या गंभीर घटनेची माहिती होताच राहता येथील पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली। घटनेचे गांभीर्य लक्षात येताच तात्काळ शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी देखील घटनास्थळी भेट दिली असून या ठिकाणी पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे। सदरची घडलेली घटना बघता हे दरोडा आहे की हत्याकांड या अनुषंगाने देखील पोलिसांनी तपास सुरू केलाय। या घटनेला काही जमीन वादाचे कारण तर नाही ना अशी देखील या परिसरात चर्चा आहे। घटनेच्या नंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने नाकाबंदी देखील करण्यात आली होती। या दुहेरी हत्याकांडानंतर राहता कोपरगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। तर काय नेमकी घटना आहे, काय तपास होतो? काकडी जे गाव आहे राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीतील, इथे रात्रीच्या सुमारास एक प्राणघातक हल्ला झालेला आहे एका कुटुंबावर। हे जे शेतकरी कुटुंब आहे आणि त्याच्यामध्ये जे 3 व्यक्ती होते यांच्यावर हे वार करण्यात आलेले आहे आणि यात काही व्यक्ती मयत झालेले आणि काही गंभीर जखमी आहेत आणि या घटनेच्या अनुषंगाने राहता पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे। तर नेमका काय प्रकार आहे? आपण घटनास्थळी गेलेले आहे, सगळं एकत्रित वस्ती आहे, गरीब कुटुंब आहे, काय प्रकार आहे, काय उद्देश असतो? प्राथमिक उद्देश तरी चोरी करण्याच्या उद्देशाने किंवा दरोड टाकण्याचा उद्देश दिसून येत आहे, तरी पण आणखी गोपनीय बातमीदारामार्फत आणि इतर याच्यातून आम्ही टेक्निकल गोष्टींच्या आधारे पुढील गोष्टी निष्पन्न करत आहोत। नाही, तो तपासाचा भाग आहे, ते तपासाच्या दृष्टीने पुढील गोष्टी पुढे सांगण्यात येतात। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी। सस्नेह निमंत्रण। विश्वप्रसिद्ध साईनगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषेमध्ये गुरुवार दिनांक 3 एप्रिल ते गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी दररोज रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे। तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री अहिल्यानगर। मार्गदर्शक नामदार सौ शालिनताई विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर। उद्घाटक माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर। प्रस्तुत करता अर्हम विद्या प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी मसा। कार्यक्रम स्थळ डॉक्टर एकनाथ कोणकर पाटील क्रिकेट मैदान, ओम साईनगर, हॉटेल गणपती पॅलेस चौक, शिर्डी। आयोजक सकल जैन समाज शिर्डी, शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी।